आपलं शहर आता स्मार्ट होत आहे. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अनुजा पाटील. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. विरोधकांच्या एकजुटीवर अद्यापही चिंतेचं सावट. समृद्धी कॉलनीतील उद्यानाचे उद्घाटन. मुडलगी तालुक्यात तरुणाचा निर्घृण खून. पिरणवाडी येथील खून प्रकरणाच्या चौकशीसाठी ग्रामस्थांचा मोर्चा. वक्फ कायदा रद्द करण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी. नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळ्याची सांगता. कचरा वाहतूक करणारा ट्रक गुंजी येथे उलटला. बसव कॉलनी येथे भग्न मूर्ती आणि प्रतिमांचे संकलन. दूधसागर येथे दरड कोसळली, पर्यटकांना बंदी. वडगावमध्ये गायीच्या डोहाळे जेवणाचा सोहळा साजरा. आपल्या पाककौशल्याला व्यासपीठ मिळवून देणारी पर्वणी. स्मार्ट न्यूज घेऊन येत आहे सुवर्ण संधी. स्मार्ट न्यूजच्या प्रेक्षक वर्गासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुरू होत आहे एक अभिनव रेसिपी शो, ज्याचं नाव आहे स्मार्ट शेफ. आपण बनवत असलेल्या एखाद्या चविष्ट आणि उत्तम पदार्थाची रेसिपी आमच्या शोच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या पाक कौशल्याची दाद मिळवा. दिनांक 25 जुलैपूर्वी नाव नोंदवा. अधिक माहितीसाठी संपर्क 7259145470 किंवा 8105158162 या क्रमांकाशी संपर्क साधा. BS Channabasappa and Sons, the textile mall at Tilakwadi, Belagavi. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. केंद्रातील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात देशभरातील सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करण्याचा घाट अनेक नेते मंडळींनी घातलाय. मात्र विरोधकांची ही मोड बांधताना नेते मंडळींच्या नाकी नऊ आले आहेत. याचे चित्र सोमवारपासून सुरू झालेल्या विरोधकांच्या एकजूट बैठकीमध्ये दिसून आले. त्यामुळे परस्पर विरोधी अशा स्वतंत्र भूमिका घेऊन एकत्रित येणाऱ्या विरोधी पक्षांच्या एकजुटीवर अद्यापही चिंतेचं सावट निर्माण झालंय. विविध राज्यांमध्ये विरोधी पक्षांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला असता या एकजुटीची नौका अद्याप हेलकावे खात असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. नुकत्याच घडलेल्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा विरोधकांच्या एकजुटीवर परिणाम होणार नाही असं महाआघाडीतील नेते ठामपणे सांगत होते. तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचे पडसाद बेंगळूर येथे आजपासून होत असलेल्या बैठकीवर पडण्याची शक्यता आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधींच्या उपस्थितीत होत असलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी सहभागी होतील. सोमवारी मात्र पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे एकट्याच बैठकीला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. समृद्धी कॉलनीतील उद्यानाचे उद्घाटन. अनगोळ वडगाव रोडवरील समृद्धी कॉलनीमध्ये नूतनीकरण केलेल्या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. समृद्धी कॉलनीत अनेक वर्षांपासून एक जुने उद्यान होते. त्याची दुरावस्था झाली होती. त्याचे आमदार अभय पाटील यांनी सुमारे 1 कोटी रुपये खर्चातून नूतनीकरण केले आहे. या निधीतून उद्यानात लहान मुलांसाठी खेळाची उपकरणे, बसण्यासाठी बाके आणि आदी सुविधा पुरवल्या आहेत. या उद्यानाचे आमदार अभय पाटील यांनी उद्घाटन केले. यावेळी वॉर्ड क्रमांक 50च्या नगरसेविका सारिका पाटील आणि स्थानिक रहिवाशांनी आमदार अभय पाटील यांचे आभार मानले. यावेळी नगरसेवक श्रीशैल कांबळे, मंगेश पवार, अभिजित जवळकर आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. परवा मी उपरीला गेलो, त्यांनी सांगितलं की तुमचं काम त्यांनी बघून मी राष्ट्रवादी सुद्धा या निवडणुकीच्या टायमाला त्यांना फोन केलेला त्यांच्या पाहुण्याला. तुम्ही सांगितलं होता अभय पठार मध्ये नाही हो, यावेळेला आम्ही अभय पठार मत टाकत नाही, आम्ही टाकणार. आणि 2 महिन्याच्या अगोदर सांगितलं की रस्ता पण हो ते सगळे केले तो बरोबर आहे. मग काय करणार? कामच करायचं की नाही करायचं तुम्ही साहेब? काम करणार, मतदान करायला काम कसं करणार? 100% ते रामाच्या विरोधात लोक होती. कोणाच्या विरोधात? रामाच्या. भगवान राम
त्या विरोधात सुद्धा लोक होती. आम्ही तर माणसं आहेत, आमच्या विरोधात राहतात. तर किती पाहिजे ते त्याला एक मर्यादा आहे की हा बाबा 100 मध्ये 10% आमच्या विरोधात पडले, ठीक आहे ते होणारच. तुम्ही सोन्याचा रस्ता केला तर सुद्धा 10 विरोधक जाणार, 10% तुमच्या विरोधात. तुम्ही सांगितलेले कामं सगळी कायद्यामध्ये न बसताना सुद्धा काम केल्यानंतर त्या माणसाच्या विरोधात 50% मतदान होत असेल तर मग काम कशाला करायला पाहिजे सांगा. मुडलगी तालुक्यात तरुणाचा निर्घृण खून. अमावस्येनिमित्त मंदिरात आलेल्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील वडेरहट्टी गावात घडली. शंकर सिद्धप्पा जगमट्टी वय 27 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमावस्येनिमित्त हे जोडपे बनसिद्धेश्वर मंदिरात दाखल झाले. 5-6 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या शंकर याची मंदिर परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येमागे पत्नीच्या प्रियकराचा हात असल्याचा संशय असून मुडलगी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. बेळगावचे एसपी डॉक्टर संजीव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पिरणवाडी येथील खून प्रकरणाच्या चौकशीसाठी ग्रामस्थांचा मोर्चा. पिरणवाडी येथे 2 दिवसांपूर्वी घडलेल्या युवकाच्या खून प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी पिरणवाडी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच संबंधित खून प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. गुरुवारी सायंकाळी गावातील अरबाज रफिक मुल्ला या युवकाचा खून झाल्याची घटना घडली होती. यामध्ये संशयित आरोप प्रसाद वड्डर आणि त्याचा मित्र प्रशांत यांनी हा खून केला असून पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी पोलिसांनी गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी जोरदार निदर्शने करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. वक्फ कायदा रद्द करण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी. छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या द मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची कोट्यावधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. त्यामुळे समाजात संतापाची लाट पसरली आहे. अशा प्रकारे वक्फ बोर्डाने देशातील लाखो एकर भूमी हडपली आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यावधी रुपयांची भूमी लँड जिहादद्वारे हडपणारा वक्फचा काळा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री सुनील घनवट यांनी केली आहे. ते समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कोल्हापूर येथे बोलत होते. या प्रसंगी भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष आनंदराव पळवळ, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक पराग फडणीस, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर कार्यवाह आशिष लोखंडे, हिंदू जनजागृती समितीचे किरण दुसे, श्री शिवानंद स्वामी आदी उपस्थित होते. महाराजांनी या ठिकाणच्या मुस्लिम बोर्डिंगला दिलेली कोट्यावधी रुपयांची जमीन बळगवण्याचे एक षडयंत्र वक्फ बोर्डच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. आणि या ठिकाणी वक्फ बोर्ड आणि वक्फचा कायदा रहित करावा यासाठी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद झाली. 1906 ला मुस्लिम समाजच नव्हे तर अन्य समाजांना सुद्धा शैक्षणिक सुविधांसाठी जागा, बोर्डिंग अशा अनेक गोष्टी छत्रपती शाहू महाराजांनी उपलब्ध करून दिलेल्या होत्या. आणि त्याच जागा बळगवण्याचे हे षडयंत्र सुरू आहे. आज केवळ कोल्हापूरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये लाखो एकर जमीन, 8 लाख एकर जमीन देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 77,000 एकर जमीन या वक्फ बोर्डच्या ताब्यात आहे. एक प्रकारचा लँड जिहादचं हे षडयंत्र सुरू झालेलं, याला आम्ही विरोध करतो. या वक्फ कायद्याला 1995 मध्ये आणि 2013 मध्ये अनेक अमेंडमेंट करून, सुधारणा करून एक पाशवी कायदा बनवण्यात आला. आणि या प्रकारे नोटीस जी पाठवली जाते एखादी जागा बळगवण्यासाठी, ती पाठवणारा पण वक्फ बोर्डचा अध्यक्ष, केस पण वक्फ कोर्टमध्ये चालते. अन्यायकारक हे सगळं आहे. त्यामुळं हिंदूंचे अधिकार हिनावून घेणारा, लँड जिहाद करणारा, भूमी जिहाद करणारा वक्फ कायदा रहित करावा या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन सुरू आहे. आणि उद्या या ठिकाणी 16 तारखेला कोल्हापूरमध्ये एक भव्य आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहे. की संपूर्ण देशभरामधला जो हा वक्फचा कायदा आहे, हा कायदा रहित करावा आणि कोल्हापूरमधल्या छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यावधी रुपयांची जमीन आणि ते मुस्लिम बोर्डची जागा बळगवण्याचं वक्फ बोर्डचं षडयंत्र जे आहे, या षडयंत्राला विरोध करण्यासाठी आंदोलन असणार आहे. नमस्कार. नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळ्याची सांगता.
खडेबाजार नामदेव दैवकी संस्थेच्या वतीने नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याची सांगता दिंडीने करण्यात आली। शनिवारी सायंकाळी शहराच्या भागात संत नामदेव मध्यवर्ती महाराज दिंडी काढण्यात आली। या दिंडीत शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते। नामदेव दैवकी समाजाचे अध्यक्ष अजित कोकणे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिंडीला सुरुवात झाली। दिंडीत महिला पारंपरिक वेशात सहभागी झाल्या होत्या। मुलांनी संत नामदेव महाराजांची वेशभूषा केली होती। रात्री उशिरापर्यंत काढण्यात आलेल्या दिंडीने शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं होतं। कचरा वाहतूक करणारा ट्रक गुंजी येथे उलटला। गोव्याहून बेळगावकडे कचरा वाहतूक करणारा ट्रक गुंजी गावातील वळणावर पलटी झाल्यानं ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला। परंतु ट्रकमधील प्लास्टिक आणि घाण असलेला कचरा ट्रकमधून रस्त्यावर पडल्याने अति दुर्गंधी सुटली आहे। ट्रक पडलेल्या ठिकाणी नागरिकांची घरे असून तेथील नागरिकांना आणि गावातील लोकांना याचा त्रास होतोय। गावातील सामाजिक कार्यकर्ते पंकज कुटरे यांनी सदर ट्रक मालकास मोबाईलद्वारे माहिती दिली आहे। खानापूर पोलीस खात्याने या गोष्टीकडे ताबडतोब लक्ष घालून तो ट्रक आणि कचरा हटविण्यास पुढाकार घ्यावा आणि या समस्येमधून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। बसव कॉलनी येथे भग्न मूर्ती आणि प्रतिमांचे संकलन। बसव कॉलनी येथील श्री बसवांना मंदिर परिसरात भग्न मूर्ती आणि प्रतिमा संकलित करण्यात आल्या। सर्व लोकसेवा फाउंडेशनकडून हा उपक्रम राबविण्यात आला। फाउंडेशनचे अध्यक्ष विरेश हिरेमठ, सुरेश पवार, प्रतीक्षा हिरेमठ, बसवराज पत्तार, हेमंत मेस्त्री, शशीधर हिरेमठ आदी यावेळी उपस्थित होते। तसेच यावेळी नागरिकांनी झाडाखाली झुडपात भग्न प्रतिमा टाकू नयेत असे आवाहन देखील करण्यात आले। दूधसागर येथे दरड कोसळली, पर्यटकांना बंदी। नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागातील ब्रागांजा घाट विभागातील दूधसागर सोनालियम दरम्यान रविवार दिनांक 16 रोजी सायंकाळी 6च्या सुमारास रुळावर दरड कोसळली। रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने दरड हटविण्याचे काम तातडीने हाती घेतले। दरम्यान या घटनेमुळे या मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली। रात्री 8:30 नंतर रेल्वे रुळावरील दरड हटविण्याचे काम पूर्ण झाले। दरम्यान रविवारच्या दिवशी पर्यटकांनी दूधसागर पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती। वास्तविक या ठिकाणी पर्यटकांना बंदी घातलेली असताना तेथे हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न झाला। पोलिसांनी अशा प्रकरणांवर आवर घालण्यासाठी कठोर पावले उचलली। तसेच गैरप्रकार करणाऱ्या युवकांना उठाबशा काढण्याची शिक्षा देखील दिली। वडगावमध्ये गायीच्या डोहाळ जेवणाचा सोहळा साजरा। घरगुती समारंभामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा डोहाळ जेवणाचा सोहळा अनेकांच्या घरी कधी ना कधी साजरा होत असतो। मात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबात त्यांच्या घरातील मुकी जनावरे देखील घरचे सदस्य असतात। त्यामुळे वडगावमधील एका शेतकरी कुटुंबात गायीच्या डोहाळ जेवणाचा सोहळा साजरा झाला आणि घरच्या मंडळींनी याचा आनंद साजरा केला। या आगळ्या सोहळ्याची सर्वत्र चर्चा होतीये। वडगाव येथे बाळेकुंद्री कुटुंबियांनी हा सोहळा साजरा केला। पारंपरिक पद्धतीने गोडधोड पदार्थांच्या मेजवानीसह गायीचे पूजन करण्यात आले। या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी पाहुणे मंडळींना देखील निमंत्रित करण्यात आलं होतं। त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करून गोमातेचे पूजन केले। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात
तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव तर्फे बालिका आदर्श विद्यालयातील गरीब आणि गरजू विद्यार्थिनींना आर्थिक मदत करण्यात आली। मुख्याध्यापक एनो डोनकरी यांनी स्वागत केलं। क्लबच्या अध्यक्षा मंजिरी पाटील, सचिव उर्मी शेरीगार, प्रकल्प प्रमुख निश्चल पाटील, खजिनदार योगिनी नाईक आणि इतर सदस्य यावेळी उपस्थित होते। शाळेच्या कला विभागामार्फत पुष्प देऊन विद्यार्थिनींनी मान्यवरांचे स्वागत केले। यावेळी शाळेतील गरीब आणि होतकरू अशा 10 मुलींसाठी 25,000 रुपयांचा धनादेश मुख्याध्यापक एनो डोनकरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। रोटरी दर्पण तर्फे वृक्षारोपण संपन्न। रोटरी क्लब ऑफ बेलगाम दर्पण, मृणालिनी इंग्लिश अकॅडमी वडगाव यांच्या सहकार्याने मन्नूर गावातील विस्टा फार्म इथे वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। प्रथम वृक्षारोपण करून कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक कृषी संचालक सरोजा पाटील यांनी केले। दर्पण क्लबच्या अध्यक्ष कोमल कोलीमठ आणि क्लबच्या सचिव ॲडव्होकेट विजयलक्ष्मी मन्निकेरी यांनी संस्थेच्या इतर सदस्यासह वृक्षारोपणच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला। मृणालिनी इंग्लिश अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी ह्या मोहिमेत उत्साहाने भाग घेतला। कार्यक्रमाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट दिव्या मुडीगौडर यांनी वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। देवज्ञ ब्राह्मण संघाची कार्यकारिणी। शापूर कालिका देवी मंदिर इथे देवज्ञ ब्राह्मण संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी दिनांक 11 रोजी झाली। गतवर्षी संघाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला झालेल्या जमा खर्चाला बैठकीत मंजुरी देण्यात आली। तसेच 2 वर्षाकरिता नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली। अध्यक्षपदी विशाल शिरोडकर, उपाध्यक्ष उमेश भांडिवडेकर, सेक्रेटरी नितीन नंद्याळकर, तसेच सर्व पदाधिकारी महांतेश कळगडकर, अतुल पारिशवाडकर, नितीन कलगडकर यांची निवड करण्यात आली। शेवटी हेमंत मुतकेकर यांनी आगामी कार्यक्रमाची माहिती सांगून कार्यक्रमाची सांगता केली। सुरक्षा हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी। गोवावेस येथील सुरक्षा हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले। या शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। यावेळी 120 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला। हॉस्पिटलचे MD डॉक्टर आनंद अथनी यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर पार पडण्यात आले। या शिबिराकरिता डॉक्टर वैशाली अथनी, डॉक्टर रवी करोशी, डॉक्टर राघवेंद्र पत्तार, डॉक्टर विक्रम लाहोरी यांचे मार्गदर्शन लाभले। हॉस्पिटलच्या मॅनेजर माधुरी जाधव, मार्केटिंग PRO आनंद भट यांचे सहकार्य लाभले। युवा समितीच्या वतीने मंडोळी येथील शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत मंडोळी येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली। यावेळी मुख्याध्यापक नावगेकर यांनी सूत्रसंचालन केले। सदर कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वर्ग, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष कल्लप्पा असोगेकर, महेश भोसले, दीपक कंगराळकर, संतोष पाटील, तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने श्रीकांत कदम, अशोक पाटील, आनंद पाटील, प्रतीक पाटील हे उपस्थित होते। खानापूर डॉक्टर संघटनेच्या अध्यक्षपदी डॉक्टर ज्ञानेश्वर नाडगोडा यांची निवड। खानापूर डॉक्टर असोसिएशनची बैठक ज्येष्ठ डॉक्टर सुदर्शन सुळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। डॉक्टर संघटनेच्या अध्यक्षपदी डॉक्टर ज्ञानेश्वर नाडगोडा यांची तर सेक्रेटरीपदी डॉक्टर सागर नार्वेकर व खजिनदार म्हणून डॉक्टर किरण लाड यांची निवड करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मदन कुंभार यांनी केले। यावेळी संघटनाचे मावळते अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील व इतर सदस्य उपस्थित होते। यावेळी संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। बालगंधर्व स्मृती दिनानिमित्त मैफिल संपन्न। बालगंधर्व पुण्यतिथीच्या निमित्ताने वरेरकर नाट्य संघाचे KB कुलकर्णी कलादालनात नाट्य संगीताच्या मैफिलचे आयोजन करण्यात आले। त्याला बेळगावकर रसिकांचे उत्स्फूर्त साथ मिळाली। गायक कलाकार आकाश पंडित, सुलक्षणा देसाई आणि योगेश रामदास यांनी गोड गायकीने रसिकांना खिळवून ठेवले। त्यांना तबला साथ अंगद देसाई आणि संवादनी साथ रवींद्र माने यांनी केली। सुरेखा भावे यांनी निवेदन केले। कार्यक्रमाचे नियोजन श्रीधर कुलकर्णी यांचे होते।
वरेरकर नाट्य संघाचे कार्यवाह जगदीश कुंटे यांनी प्रास्ताविक करून श्रद्धांजलीपर कविता सादर केली. नाट्य कलावंत प्रसाद पंडित यांच्या हस्ते बालगंधर्व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाङ्मय चर्चा मंडळाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक अनिल पाटणेकर यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. रवींद्र महाजनी यांनी 8 वर्षापूर्वी बेळगावला भेट दिली होती. मराठी चित्रपटातील रुबाबदार आणि देखणा अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या रवींद्र महाजनी यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर त्यांचे आजोळ व जन्मगाव असलेल्या बेळगावातील आठवणींना उजाळा दिला जात आहे. त्यांची कला, बेळगावात प्रदर्शित झालेले चित्रपट, बेळगाव भेट आणि बेळगावकरांशी संबंधित आठवणी शेअर केल्या जात आहेत. 8 वर्षापूर्वी बेळगावातील एका मुंज कार्यक्रमात दिलेली भेट त्यांची शेवटची ठरली. महाजनी कुटुंब हे मूळचे कोकणातील. रवींद्र महाजनी यांचे वडील ज्येष्ठ पत्रकार व स्वतंत्र सैनिक हरा महाजनी यांच्या पत्नी सुशीलाबाई या बेळगावच्या होत्या. त्यामुळे रवींद्र महाजनी यांना आपल्या आजोळाची नेहमीच ओढ होती, असे नितीन कपलेश्वरकर यांनी सांगितले. ते म्हणाले की तळेगावला माझ्या सासरच्या घरी सत्तेसाठी काही पण या त्यांच्या चित्रपटातील प्रसंगाचे चित्रीकरण झाले होते. त्यावेळी बराच वेळ त्यांच्या सानिध्यात घालवला. बेळगावला आले की ते आमच्या घरी येत असत. बेळगावच्या मातीशी त्यांची ओढ कायम होती, असे नितीन कपलेश्वरकर यांनी सांगितले. डॉक्टर मंगला जयंत नारळीकर यांचे निधन. ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉक्टर मंगला नारळीकर वय 79 यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. गेले काही महिने त्यांना कॅन्सरचा त्रास होता. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पत्नी आणि सहकारी म्हणून मंगलाताईंची खंबीर साथ लाभली. होसूर येथील सरपंच भरमना मुदगेकर यांचे निधन. होसूर बसवानगल्लीमधील प्रतिष्ठित नागरिक आणि सरपंच व महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते भरमा अप्पण्णा मुदगेकर वय 81 यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. छाया चिमणराव जाधव यांचे निधन. कडोलकर गल्ली येथील रहिवासी श्रीमती छाया चिमणराव जाधव वय 60 यांचे सोमवारी दिनांक 17 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुले, 1 मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. द्रविडला विश्रांती. VVS लक्ष्मण होणार टीम इंडियाचे प्रशिक्षक. आयर्लंड दौऱ्यावर सांभाळणार जबाबदारी. टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या जागी भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक कोण होणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2023 मध्ये भारतीय भूमीवर होणाऱ्या विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा करार संपत आहे. राहुल द्रविड जाण्यापूर्वीच BCCIने मुख्य प्रशिक्षक पदाची चाचपणी करताना दिसत आहेत. त्यामुळे आयर्लंड दौऱ्यावर राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफला विश्रांती देण्यात आली आहे. VVS लक्ष्मण सारख्या अनुभवी व्यक्तींची नियुक्ती करून भविष्याची तयारी सुरू केली आहे. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे, जिथे टीम इंडियाला 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 T20 सामने खेळत आहेत. यानंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारताला 18, 20 आणि 23 ऑगस्ट रोजी आयर्लंड दौऱ्यावर 3 T20 सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यासाठी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला विश्रांती देण्यात आली आहे. अविनाश साबळे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र. भारताकडून ॲथलेटिक्समध्ये अशी कामगिरी करणारा ठरला 6वा खेळाडू. महाराष्ट्राच्या मराठमोळ्या अविनाश साबळेने रविवारी पार पडलेल्या सिलेसिया डायमंड लीग स्पर्धेतील 3000 मीटर स्टीपल चेसमध्ये 6व्या स्थानावर राहिला. याचबरोबर तो 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. भारताकडून ॲथलेटिक्समध्ये अशी कामगिरी करणारा 6वा खेळाडू ठरला आहे. 28 वर्षीय खेळाडूने मात्र पॅरिस ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी वेळेआधीच ही स्पर्धा पूर्ण केली. 8 मिनिट 15 सेकंदाच्या मोठ्या फरकाने त्याने ही कामगिरी केली. पात्रता कालावधी 1 जुलै 2023 पासून सुरू झाला असून 30 जून 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेतील पदक. आत्मविश्वास दुणावणारे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी आशियाई अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धा खूप महत्त्वाची होती. या स्पर्धेतील पदकाने माझा आत्मविश्वास दुणावला आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा उंच उडी प्रकारातील खेळाडू सर्वेश कुशारेने लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केली. त्याचवेळी जागतिक स्पर्धेतील पात्रतेची संधी यावेळी अवघ्या 6 सेंटीमीटरने हुकल्याची खंत वाटते, असेही तो म्हणाला. सर्वेशने बँकॉक येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेतील शनिवारी 2.26 मीटर उडी मारून रौप्य पदक मिळवले. विशेष म्हणजे
पणजी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचे उंच उडी प्रकारातील हे केवळ दुसरेच पदक ठरले। यापूर्वी 2013 मध्ये पुणे येथे झालेल्या स्पर्धेत जितीन थॉमसने 2.21 मीटर उडीसह रौप्य पदक जिंकले होते। त्यानंतर यंदा सर्वेश रौप्य पदकाचा मानकरी ठरला। सर्वेश मूळचा नाशिक जिल्ह्यातील नफाड तालुक्यातील देवगावचा असून सध्या तो पुण्यात लष्करी क्रीडा संस्थेत जितीन थॉमस यांच्याकडे मार्गदर्शन घेत आहे। जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी 2.32 मीटर आणि ऑलिम्पिकसाठी 2.33 मीटर असा पात्रता निकष आहे। जागतिक स्पर्धेसाठी आता सर्वेशला जागतिक मानांकनानुसारच खेळण्याची संधी मिळू शकते। मात्र ऑलिम्पिक पात्रतेसाठी सर्वेशकडे अजून 1 वर्ष आहे। सर्वेश म्हणाला, जागतिक स्पर्धेसाठी पात्रता हुकल्याची खंत जरूर आहे। आशियाई स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही, पण ऑलिम्पिक पात्रतेसाठी माझ्याकडे वर्षभराचा कालावधी आहे। प्रशिक्षक थॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करून ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे यावेळी तो म्हणाला। जोकोविचच्या वर्चस्वाला शह कार्लोस अल्कराज विम्बल्डनचा नवविजेत्या 5 सेटच्या संघर्षानंतर विजयी। तब्बल 2194 दिवस 34 सामने आणि 30 प्रतिस्पर्धी नोवाक जोकोविचचे विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील हे वर्चस्व अखेर स्पेनचा 20 वर्षीय टेनिसपटू कार्लोस अल्कराजने संपुष्टात आणले। टेनिसचे भविष्य मानले जाणाऱ्या अल्कराजने 2017 नंतर ऑल इंग्लंड क्लबच्या स्पर्धेत जोकोविचला नमवणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला आणि कारकिर्दीत पहिल्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावले। तसेच सेंटर कोर्टवर जोकोविच 45 सामन्यानंतर पराभूत झाला। रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत अल्कराजने 23 ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोविचवर 1-6, 7-6, 6-1, 3-6, 6-4 असा विजय साकारताना कारकिर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवले। गेल्या वर्षी अमेरिकन खुली स्पर्धा जिंकणाऱ्या अल्कराजला विम्बल्डनमध्येही अग्रमानांकन लाभले होते, मात्र त्यानंतरही त्याने जोकोविचला नमवणे हा धक्कादायक निकाल मानला जात आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।